2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार संजय शिंदे यांच्यावर जे आहेत ते पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला होता। त्या प्रकरणी करमाळा न्यायालयामध्ये जो आहे तो खटला सुरू होता। आज त्याची सुनावणी झालेली आहे। आपल्याबरोबर माजी आमदार संजय शिंदे हे आहेत। मामा, काय सांगाल? हा जो खटला होता त्याची अंतिम सुनावणी झाल्याची माहिती मिळते। आज आपण स्वतः न्यायालयामध्ये हजर राहिला होता, काय माहिती आहे याबाबत? 2014मध्ये जो खटला माझ्यावरती दाखल करण्यात आलेला होता की निवडणुकीमध्ये पैसे वाटले म्हणून, तो राजकीयदृष्ट्या विरोधकांनी त्याच वेळेची एक खेळी ह्या नात्यानं हा सगळा प्रकार केलेला होता। आज मला कोर्टाने त्या ठिकाणी निर्दोष मुक्तता केली, योग्य न्याय दिला, त्याच्याबद्दल कोर्टाचं या ठिकाणी धन्यवाद। यामध्ये आमचे ॲडव्होकेट जाधव वकील आणि रोकडे वकील या दोघांनी ह्या सगळ्या केस हाताळलेली होती आणि आज माझी निर्दोष मुक्तता झालेली आहे। मामा, किती साधारण तुमच्यावर किती आरोपी होते? याबरोबर मला वाटतं 6 आरोपी काहीतरी केलेले होते आणि तो राजकीयदृष्ट्या माझ्यावरती कारण 2014ची विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल तुम्ही बघितला तर फार थोडक्यामध्ये निकाल लागलेला होता आणि मी अपक्ष ऐन वेळेस उभारलेलो होतो, तरीसुद्धा साधारणतः 2021च्या मताचा गॅप त्या ठिकाणी आला होता। पण एक राजकीय खेळी करायची म्हणून वेगळ्या पद्धतीनं हा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचा परिणाम निकालावरती थोड्याफार प्रमाणामध्ये झालेला होता आणि त्यातून आज माझी निर्दोष मुक्तता झाली। शेवटी सत्य बाहेर यायला थोडा वेळ जातो, पण सत्यच राहतं शेवटी। काही राजकीय कट करत नव्हतं का मामाने? 100% ना, कारण काय निवडणुकीच्या प्रक्रिया तर तुम्ही बघतायच आता कशा पद्धतीनं चाललीच आणि त्याच्यामध्ये असलेल्या रकमावरूनच लक्षात येईल तुम्हाला 20 आणि 22,000 रुपयाच्या रकमा आहेत। निवडणूक कायद्याप्रमाणे तुम्हाला 50, 45, 50,000च्या आतल्या रकमा अलाउडच आहेत ना, कुणी त्याच्यामध्ये आलं तर, आणि ती 20,000 आणि 20,000साठी त्या ठिकाणी जे गुन्हे दाखल होते ते राजकीयच होते। त्याच्यामध्ये काय कुणावर रोख असेल आपला विरोधक? कुणावरती नाही, जे त्याला ज्यांनी केलं असेल त्याला ते चपराक बसलेलेच आहे। नाही कोणी कोंबडं झाकलं म्हणून दिवस उगवायचा राहत नसतो। मी पुन्हा आमदार झालोच की 14ला, जरी ह्या घटना झाल्या तरी 19ला मी आमदार झालो पुन्हा। काल पंढरपूरमध्ये बोलताना देखील आपण अप्रत्यक्षरित्या आमदार अभिजित पाटलांना टोल लावला होता की 3 टर्म झाले तरी आमदारकी कळत नाही, ते वक्तव्य केले होतं काल आपण, तेव्हा काय? मी असं पर्टिक्युलर कोणाला टोलाबिला लावलेला नव्हता। मी माझे राजकीय जे अनुभव आहेत, मी सरपंचापासून गेलो आहे। आज मला सांगा की जनरल मतातली माझी कुठलीही निवडणूक लढवायची राहिलेली नाही। अशी किती लोक आहेत तुमची की सरपंचाच्या, पंचायत समितीच्या, झेडपीच्या, सहकार क्षेत्रातल्या सगळ्या लोकमतातल्या निवडणुका लढलो, हारलो, पडलो, खासदारकीला उभारलो, खासदारकीला पडलो, विधानसभेला उभारलो, विधानसभेला पडलो, असे किती लोक आहेत। शेवटी राजकीय प्रलब्धता यायची असेल तर त्याच्यासाठी पाठीचे अनुभव पण महत्त्वाचे असतात आणि सुदैवानं ते मला माझ्या नशिबानं घेता आलेत माझ्या आयुष्यामध्ये। मी जे काल कोणाला काय ते कोणावरती टीका करायची म्हणून नव्हतं सांगत, मी जिल्ह्याचं राजकारण सांगत होतो की जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये एक प्रकारची एक विचारसरणी होती राजकारणामध्ये। मग त्यात मी बोलत असताना सगळ्याच जिल्ह्यातल्या नेतेमंडळींचा उल्लेख केला त्या ठिकाणी की सुरुवातीच्या कालावधीमध्ये मी ज्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेस जिल्ह्यामध्ये जुन्या नेतेमंडळीपैकी बघितले तर विचारधारा चालूच होती। त्याच्यामध्ये शंकरराव मोहिते पाटील होते, नामदेवराव जगताप होते, शिवधारे होते, भाई एस.एम. पाटील होते, त्याच्यानंतर चाकवते होते, ब्रह्मदेव दादा होते, अनगरकर पाटील आपले बाबुराव अण्णा होते आणि त्याच्यानंतरच्या दुसरी जी पिढी आहे त्याच्यामध्ये डिगामामा असतील, आमचे दादा असतील, सोपलसाहेब असतील, राजन पाटील असतील किंवा तुमचे पलीकडे सांगोल्यामध्ये गणपतराव आबा सिनियरमध्ये होते, पण तिथं पुन्हा आपले शहाजीबापू पाटील असतील, दीपक आबा असतील, ही मंडळी आम्ही प्रशांत मालक असतील, ही जशी आम्ही 3ऱ्या पिढीमधले म्हणून ह्या सगळ्या ह्याच्यात आलो, तसं ह्या सगळ्या मंडळीच्या वेळेस 2ऱ्या पिढीतले म्हणून दादा, डिगामामा, राजन पाटील, शहाजीबापू ही मंडळी सगळी त्या ठिकाणी, विजय मालक असतील सोलापुरातनं, सिद्धरामप्पा जुने ह्याच्यामध्ये होते, अशी ही सगळी मंडळी होती। पण ह्यांचा सगळ्यांचा जर तुम्ही इतिहास बघितला तर ही काय उठले तर कुठल्या तरी पक्षात तिकीट मिळेल नाहीत म्हणून ही आमदार नव्हती झालेली। यांचं स्वतःचं एक लोकांमध्ये स्थान होतं।
शेवटी मी काल तिथं बोलत असताना सांगितलं की निसर्ग नियमाप्रमाणे पण तुम्ही बघायला गेला तर कुठलं झाड जास्त दिवस टिकतं, कलमाचं झाड 7-8 वर्षात संपून जातं. तसं ह्या पद्धतीनं जे राजकीय क्षेत्रामध्ये आलेले ती फोपवलेली हळूहळू त्याचं प्रस्त कमी होणार आहे. शेवटी तुम्ही राजकारणामध्ये जी लोकं स्टेबल राहिली ती हिमनगासारखी राहिली की वर किती आहे हे दिसण्यापेक्षा खाली किती मुरलेला आहे माणसात, त्याच्यावरती तुमच्या राजकारणाचे जे गुणांकन आहेत त्याचे किंवा त्याची ताकद आहे ती त्याच्यावरती राहते. आणि त्या विचारसरणीतला मी असल्यामुळं मी म्हणत होतो की मलाही आमदार व्हावं वाटलं. मी सभापती झाल्यानंतर 2000मध्ये एकदा वाटलं होतं मला आमदार व्हायला, पण मला पुन्हा वेळ गेला ना त्याच्यात. 2014ला फॉर्म भरायला मला मिळालं. मध्ये अनेक संधी मिळाल्या. मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झालो, अध्यक्ष झालो, बँकेचा चेअरमन झालो. त्याच्यामुळं एक प्रकारचे ह्या सगळ्या कामकाजाचा आणि हे सगळं क्षेत्र एवढं व्हास्ट आहे की एका टर्ममध्ये तुम्ही मुख्यमंत्री झाला म्हणून लगेच सगळं कळतं असं नाही. शेवटी त्याला पिरियडच द्यावा लागतो तुम्हाला. आणि त्या दृष्टीनं मी म्हणलं होतं की आत्ताची बदलती परिस्थिती अशा पद्धतीची आहे. स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या नारायण आबालसुद्धा तुम्ही बघितलं असेल किती निवडणुका लढवल्या. पहिल्या निवडणुकीला मला वाटतं 7,000 मतं, 9,000, 12,000, मध्ये एक गॅप, पक्ष बी सगळे बदलायचे झाले. ह्या सगळ्या गोष्टी आहेतच ना. शेवटी त्यांनासुद्धा मिळताना आयुष्यातली 30-40 वर्ष सतत आणि शेवटी ह्याच्यात पडल्याशिवाय तुम्हाला ते अनुभव येत नाहीत ना. प्रशासकीय अनुभव वेगळे, सामाजिक अनुभव वेगळे आणि ह्या सगळ्या बदलत्या जे स्थित्यंतर आहेत म्हणजे नवीन सोशल मीडिया असेल, पहिलं प्रिंट मीडिया होता, ह्या सगळ्याच्या अनुभव पाठीशी घेऊन या ठिकाणी काम करायची मला संधी मिळालेली आहे. आता काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतात. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असतील, आपली काय भूमिका असणार आहे? नाही, उद्याच्या जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ह्या निवडणुका तर लढवणार तर आहोतच आम्ही. आता आम्ही महायुतीबरोबर काम करतो आहे. महायुतीच्या सगळ्या नेतेमंडळींचे जे निर्णय असतील त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला जावं लागेल. स्थानिक पातळीवरती उद्या वेगवेगळे काही निर्णय नेतेमंडळींनी घ्या म्हणून सांगितलं तर त्या पद्धतीनं आपल्याला जावं लागेल. पण शेवटी समाजामध्ये काम करताना आज मला या ठिकाणी 14ला मी अचानक उभा राहून लोकांनी मला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची मतं दिली. 19ला मला निवडून दिलं, मला काम करायची संधी दिली. त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी आहे की पुढं बाबा लोकांनी आपल्यावरती जो विश्वास दिला किंवा हे पदं दिली तर त्याच्यामधनं लोकांच्या कामं करून लोकांच्या विकासात्मक प्रक्रियेमध्ये भाग घेऊन त्यांच्या सुखदुःखामध्ये भाग घेऊन आपल्याला पुढं राहिलेलं आयुष्य सर्वाय करायचं आहे. नक्कीच आपण पाहतोय की विधानसभा निवडणुकीमध्ये पैसे वाटल्याचा जो आरोप आहे तो माजी आमदार संजय शिंदे यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयामध्ये खटला देखील सुरू होता. आज त्याच खटल्यातून जे आहे ते माजी आमदार संजय शिंदे यांच्यासह जे ज्यांचे सहकारी होते त्यांची निर्दोष मुक्तता आज करण्यात आली असून यावेळी जे आहे ते मामांनी न्यायालयाच्या या जे निर्णयाचं आहे ते यावेळी बोलताना स्वागत केलेलं आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.